श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिनं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उचळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठांना बोलू लागली. दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का ते पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुले झाली. एक मुलगी झाली. तिचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजात. तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली, इथं राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खिकसतील, उनं दोनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागची जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली. पण देवीची आठवणी नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारते. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल का ते व्रत. मी ते नेमाने करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस. जा इथून, उठ लवकर, नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची. दुसरी घरं नाहीत तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आट्या उमटल्या नि तडक ती निघून गेली परत. पुढे दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताचा प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणी त्यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढीत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी दिली. मालाधारानं माणसं पाठवली. रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. मानसन्मान केला. नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात आला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरानी भरला होता तो. नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्यानं सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून.
दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याची भोग सुटत नव्हते, चिंतेचे ढग सभोवार दिसत होते, काळजीचा वणवा भडकत होता. सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला पाहावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपण सोसायलाच हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एका दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कुणीतरी. शांबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालेला पाहिलं. आईनं तिला प्रेमानं मिठी मारली. मुलीचे ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ होती. शांबाला लक्ष्मीव्रताचा वसा करत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळत होता. शांबलीला उपासच होता, तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नामस्मरण करत होती, उपास करत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ कसा जात होता ते समजलंच नाही. त्यांनी सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबालानं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला चव येते. मीठ नसेल ते सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमी इमानी राहतो, त्यांचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सैनिक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधराला आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचंय. प्रत्येक सैनिकाच्या हाती हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू झाली, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूने सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्याचा अपूर्व विजय मिळाला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शास्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नांचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले.
सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मणाचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांचा जो आनंद झाला होता त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्याचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.